हॅलो नमस्कार. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. आता बरेच दिवस झालेत ना, माझे व्हिडिओ कंटिन्युअसली येत नाही आहेत आणि खूप गॅप पण पडला आहे. परंतु हा व्हिडिओ ना मी फक्त माझ्यासाठी बनवला आहे, माझ्या सेल्फ मोटिवेशनसाठी आणि माझ्यासारख्या ज्याही आहेत ना होममेकर, की त्या अशा काहीतरी करू इच्छितात आणि त्यांनी आपलं यूट्यूबवर, इन्स्टावर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर ते काम करत आहेत, तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे. तर जेव्हा मी जसे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हापासून माझं आहे की मी स्किल बेस सांगते, काही इन्फॉर्मेशन देते किंवा काहीतरी असं सांगते की ज्यामुळे ना मला स्वतःला मोटिवेशन मिळालं पाहिजे आणि सोबतच माझ्यासारख्या ज्या आहेत ना, तर त्यांनासुद्धा एक मोटिवेशन मिळालं पाहिजे. असेच माझे सगळे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये असं काही नाही आहे की थोडंसं वेगळं काही दाखवलं किंवा वेगळं काही बोलते. बोलण्याची भाषा ही माझी चांगलीच आहे, याच्यात काही हे नाही. परंतु ना, जेव्हा मी रेडीमेड रांगोळीचे जे काही व्हिडिओ टाकले किंवा मी सांगितले की मी हे सेल करते किंवा मी हा बिझनेस करते, तर काही लोकांच्या पोटात खुपलं की तुला तर ऑफिसर व्हायचं होतं, तुला तर हे करायचं होतं, तुला तर ते करायचं होतं आणि आज तू काय रेडीमेड रांगोळीचं करते आणि काय छोटा-मोठा बिझनेस करते. तर खरं सांगू ना, त्या गोष्टी 1-2 जणांच्या मला इतक्या मनाला लागल्यात ना, कारण आपण ना कुणाला वाईट बोलत नाही आणि कोणी आपल्याला वाईट बोललं ना, तर आपल्याला ती सहन होत नाही. म्हणजे लहानपणापासून मुळातच ना ती आपली एक हे आहे की नाही त्या गोष्टी सहन होत. म्हणजे ना मला एक कळत नाही की काय एवढं घेणं-देणं असतं ना कुणाच्या लाईफमध्ये काय चाललंय, कोण काय करते, कुणाला काय व्हायचं होतं, कोण काय करतंय. कारण की प्रत्येक स्थिती प्रत्येक परिस्थिती म्हणा, वेळ म्हणा, ही वेगवेगळी असते. आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या असतील ना, त्याच गोष्टी वेळेवर होतील. त्या आपण ठरवल्या तशाच होतील, त्याच वेळेला होतील आणि तशाच होतील. याची काहीही गॅरंटी नाही. माणसाच्या जीवाचा काही भरवसा नाही आणि मग आपण लहानपणी ठरवलेल्या गोष्टी त्या आता कशा होतील आणि होतीलही, तरी त्या गोष्टीला काहीतरी कारणं असतात आणि ती कारणं आपण प्रत्येकाला सांगत सुटू असंही काही नसतंच ना. म्हणून काही लोकांना ना ते ही सवय असतेच की कुणाच्या तरी लाईफमध्ये इंटरफेअर करायचा, कोणाचं काय चाललंय काय नाही हे बघायचं आणि त्याच्यावर गॉसिप करायचं आणि जे लोकं चांगलं काम करत आहेत ना किंवा जे काही झालंय त्याच्यातून वर उठण्याचा प्रयत्न करतायत किंवा काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतात ना, तर त्यांना एक गॉसिपचा विषय ठरवायचा आणि त्यांच्याबद्दल गॉसिप करायची. म्हणजे त्या व्यक्तीला काय त्रास होईल, त्याला काय वाटेल याचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. परंतु कोणी काहीही बोलत असलं ना, तरी ती गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत कधी ना कधी ती येतच असते. परंतु तेव्हा वाईट वाटतं, की आपण त्या लोकांवर विश्वास ठेवलेला असतो, की आपल्याला असं वाटतं, की ही व्यक्ती ना आपल्याबद्दल असं काहीही बोलणार नाही आणि तीच व्यक्ती जर तशी बोलते ना, तर खरंच मनाला ही गोष्ट खूप लागते. आणि मी या साऱ्या लोकांचा विचार कधी केलाही नव्हता आणि करतही नाही. परंतु काय असतं ना, एक आपण शेवटी माणसंच आहोत ना, की आपण कुणाच्या आधात ना मध्यात असतो. कधी आपण वाईट करत नाही कुणाचं, चिंतत नाही कुणाचं. तरीसुद्धा या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल अशा भावना का येतात? आणि या 2-4 लोकांच्यामुळे मी काही दिवस इतके डिस्टर्ब होते ना, म्हणजे मी कुणाला काही सांगत नाही अशा गोष्टींबद्दल, की मला काय वाटतं, काय नाही. मला जे करायचं ते मी लिहिते, नाहीतर मला काही करायचं असलं ते मी करते. परंतु या गोष्टींमुळे मी डिस्टर्ब झाले होते, की मी काय करते, मी काय बिझनेस करते किंवा काय स्किल लोकांना प्रोव्हाईड करते, काय मोटिवेशन देते, याचं कुणाला काही देणं-घेणं नसावं. आणि नंतर काय झालं ना, की मला सेल्फ मोटिवेशन देण्याची गरज शेवटी पडलीच. आणि म्हटलं जाऊ दे, कुठल्या 4 लोकांचा आपण विचार करायचा ना, जी लोकं आपल्या सुखात असतात ना, दुःखात असतात. बरोबर की नाही? आणि ज्या लोकांच्या घरी आपण जेवायला जात नाही, तेही लोकं आपल्या घरी जेवायला येते नाही. मग त्या 4 लोकांचा विचार आता आपण करत बसायचा नाही. आपल्याला जे करायचं ना, ते आपण मात्र करायचं. शेवटी काय प्रयत्नांना हे यश असतेच आणि आपल्याला लहानपणी काय करायचं होतं, काय आपल्याला अचीव्ह करायचं होतं, यापेक्षा आता भविष्यात आपण काय करतो, गेलेला भूतकाळ हा गेलाय. आता आपण वर्तमान काळात जगतो. भविष्याचीही काही आपल्याला काही गॅरंटी नाहीये. म्हणून मी नेहमी वर्तमान काळाचा विचार करते आणि वर्तमान काळात कुठल्या गोष्टी योग्य आहेत माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या मुलांसाठी, तर त्याच गोष्टी मी करणार.
त्यासाठी मला कुणाच्या ॲडवाईसची गरज नाही आहे किंवा कुणाच्या सांगण्याची गरज नाही की मी काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे. आणि कुणासारखं असं आपलं मेंटॅलिटीसुद्धा नाही आहे की कोणाला तरी दुखवून किंवा काहीतरी असं वेगळंच काही करून खूप काही कमवायचं किंवा मोठं व्हायचं ते आपल्याच्यात नाही. आपण आपल्या कामामध्ये समाधानी आहोत, त्याचं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते. सोबतच आपण दुसऱ्यांना मोटिवेशन देतो, स्वतःला मोटिवेट करता करता. आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच ना मी इतके दिवस चूप होते की म्हटलं जाऊ दे, काय मी व्हिडिओसुद्धा नाही टाकले. परंतु मी एक इन्स्टा आय डी माझं बनवलं की ते फक्त मला काय वाटतंय की मी स्वतःला सेल्फ मोटिवेट कसं करू शकेल ना, याच्यासाठी मी बनवलं होतं. माझं यूट्यूब किती दिवसापासून माझे व्हिडिओ नाही येत याच कारणामुळे. परंतु म्हटलं नाही, थांब, तू दुसऱ्या लोकांसाठी तुला का मागे ओढते, तुला पुढे जायचंय. आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला. कारण ऑन कॅमेरा मी माझ्या समोर स्वतःशी बोलते, मला कुणाचं काही घेणं देणं नाही. कोण व्हिडिओ बघते कोणी नाही बघत. फक्त काय मला सेल्फ मोटिवेशन करायचं. कारण मी ज्या सोशल मीडियावर काम करते त्यामध्ये कुठलाही वल्गरपणा न करता माझं नॉलेज मी देते. कारण ज्ञान दिल्याने हे कमी होत नाही. आणि माझ्या डोक्यात हा माइंडसेट कधीच नसतो की आपण कुणाला सांगितलंय आणि मग त्याला त्याचा फायदा झाला आणि मला फायदा झाला नाही, तर मी या फंद्यात कधी पडत नाही. मला जे द्यायचं असतं, जे इन्फॉर्मेशन द्यायचं असतं, जे नॉलेज द्यायचं असतं ते मी देत सुटते. मला त्याचं काही घेणं देणं नसतं की माझा त्याच्यात काही फायदा. फक्त माझ्या मनाला जिथं सॅटिस्फॅक्शन समाधान मिळतं ना, मी त्याच गोष्टी करत राहते. मग बाकीची दुनिया गेली खड्ड्यात, त्याचं मला काही घेणं देणं नसतं. आता आजपासून माझे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्युअसली येत राहतील. कारण की मला दुसऱ्याला कुणाला प्रूफ करायची गरज नाही, मला स्वतःला प्रूफ करायचं. आणि ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांची ड्रीम खूप उंच होती, सगळ्यांचीच असतात, परंतु ते हाऊसवाईफ बनून आहेत तरीसुद्धा त्यांना काहीतरी करायचं आहे. तर त्यांना माझं एकच सांगणं आहे, 4 लोकांच्या नादी लागू नका ज्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला दुसऱ्यांना प्रूफ करून नाही दाखवायचं, आपल्याला स्वतःला प्रूफ करायचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला जे आवडते, जे करायचं तेच करा. लोक काय म्हणतात त्याकडे काही लक्ष द्यायचं लोक काय, आपण पायी चाललो तरी लोक बोलणार, आपण घोड्यावर बसलो तरी लोक बोलणार. म्हणून डिसिजन जो आहे तो आपला असला पाहिजे की आपल्याला पायी चालायचे की घोड्यावर बसायचं. लोकांनी म्हणलं तेव्हा आपण बसायचं नाही आणि लोकांनी म्हणलं तेव्हा आपण उतरायचं नाही. हे माझं नेहमी असतंय. परंतु तरीसुद्धा मी डिस्टर्ब झाले होते. परंतु जेव्हा माझं सगळं रेकॉर्ड असतं, रेकॉर्ड म्हणजे मला जे काही वाटतंय ना ते मी माझं लिहिलेलं असतं. आणि जेव्हा मी मागचे पानं उलटत होते, माझी पुस्तकं माझ्या नेहमी जवळ असतात आणि मी लिहिलेली डायरीसुद्धा. आणि त्याच गोष्टी मला आठवण करून देतात की तुला कुणाचं काही घेणं देणं नाही. तू बरोबर आहे, बरोबर मार्गाने चालत आहे, तर मग काही घेणं देणं नाही कुणाचं. कारण की वाटेत काटे हे असतातच, पण त्या काट्यांना पार करून आपल्याला पुढे हे जायचं असते. एवढी इन्स्पायर, एवढी मोटिवेशनल मी स्वतःलाच समजत होते ना, तरीसुद्धा 4 लोकांमुळे ना आपण डिप्रेस होतो. पण आता नाही व्हायचं. कारण प्रयत्न करणं आपल्या हाती आहेच आणि प्रयत्न करायला कधी लाजायचं नाही. प्रयत्न करता करता आपल्याला त्या कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळते, मनाला समाधान मिळतं ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर माझं हे सांगणं की यूट्यूबवर जे आहेत ना, तुम्हाला कोणी काही म्हणत असेल, काही बोलत असेल किंवा हेच का करताय, तेच काय बोलताय, इथेच का जाते, तिथेच का जाते, काही घेणं देणं नाही, गेले सगळे उडत. आता अर्ध आयुष्य गेलं, आता याच्या पुढे आपण किती जगतोय आणि किती नाही, किती लोकांचं ऐकायचंय, कुणाचं ऐकायचंय. आता फक्त ऐकायचं स्वतःचं, हे गेलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.